नमस्कार, मी पंकज महाडिक SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या आपल्यासोबत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत। प्रचाराच्या निमित्ताने ते कोपर्डे हवेली या ठिकाणी आलेले आहेत। नमस्कार, प्रचाराच्या निमित्ताने तुम्ही आता या ठिकाणी आलेला आहात, काय सांगाल? तुम्ही सातारा जिल्ह्यात तुम्ही प्रचार दौरा करताय। सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची लाट आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षच या जिल्ह्याचा विकास करू शकतो। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा होऊ शकते। आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हेच आपल्या सगळ्यांना न्याय देऊ शकतात, हेच आपल्या विकासाचा बॅकलॉग भरून काढू शकतात। त्यामुळे जिल्ह्याचा मूड भारतीय जनता पक्षासोबत आहे। आज या ठिकाणी अपक्ष भाजपचे जे जुने कार्यकर्ते होते त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई झालेली आहे, तर त्याबाबत काय भूमिका आहे? आता भारतीय जनता पक्षाचा जो आचारसंहिता आहे, भारतीय जनता पक्षानं एकदा उमेदवार दिल्यानंतर आपण स्वीकारायचे असते। कदाचित त्यांनी तो निर्णय स्वीकारला नाही आणि अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार हे निश्चित होतं। ती कारवाई झालेली आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाशी आता त्यांचा कोणता संबंध राहिलेला नाही। या एकूण जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील उमेदवार मतदारांना काय आव्हान करा? माझी विनंती मतदार बांधवांना आहे की आपल्या या कोपर्डी हवेली जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा असेल तर ज्या पक्षाची विकास करण्याची क्षमता आहे, जे आपल्याला न्याय देऊ शकतो, राजकारणासाठी राजकारण न करता जे विकास काम आपलं करू शकतो, आपल्याला न्याय देऊ शकतं, गावखेड्यातल्या पायाभूत सुविधा ज्या पूर्ण करू शकतं, ते भारतीय जनता पक्ष आहे। ग्रामविकास खात्याचं मंत्री म्हणून मी या गटात सांगितलं की या भागातली प्रत्येक समस्या ही माझी समस्या आहे आणि ती सोडवण्याचा शब्द दिला आहे। तेव्हा त्या शब्दावर विश्वास ठेवून, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद द्या। इथला जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार निवडून द्या। आम्ही या भागाला न्याय देण्याचं, या जिल्हा परिषद गटाला न्याय देण्यासाठी वाटेल ते आम्ही करू। तर हे होते राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आत्ताच कोपर्डे हवेली या मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेतली आणि या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा आमचा मानस असल्याचं त्यांनी सांगितले।